डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र शासनाच्या वतीनं तसेच विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, माननीय कुलपती महोदय यांच्या वतीनं ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगानं माननीय कुलगुरू मुंबई विद्यापीठ पेडणेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीचे सदस्य आणि आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रोफेसर प्रमोद येवले सर यांनी अहवाल सादर केला आणि त्या अनुषंगानं यावर्षी कोविड-19च्या अनुषंगानं परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आलेले आहेत. ते करण्यात आलेले बदल, कोविड नंतरचं शिक्षण आणि या अनुषंगानं विद्यार्थ्यांना कोणती काळजी घ्यावी, कशा पद्धतीनं परीक्षांना सामोरं जावं याविषयीची चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी माननीय कुलगुरू सर आपल्यासोबत आज येत आहेत. सरांनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांच्या बैठका घेतल्या आणि या बैठकांच्या माध्यमातून त्यामध्ये परीक्षा मंडळ असेल, विद्या परिषद असेल, व्यवस्थापन परिषद असेल, तसेच आज सर्व विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभागांचे प्रमुख आणि प्राचार्य यांच्याशी देखील सरांनी संवाद साधला आणि सरांचा गेल्या 40 वर्षापासून शिक्षण संशोधन क्षेत्रातील असलेला अनुभव आणि अगदी प्राध्यापक संशोधक पासून ते कुलगुरूपर्यंतची वाटचाल त्या अनुषंगानं फार मोठा अनुभव सरांच्या पाठीशी आहे. तर एक प्रशासन आणि अध्यापन या दोन्हीमध्ये उत्तम असं काम सरांनी केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रिय असलेल्या कुलगुरूंनी आज सर जरी कुलगुरूंच्या भूमिकेत असले तरी एक प्राध्यापकाच्या शिक्षकाच्या भूमिकेतून देखील सर आपणाशी संवाद साधणार आहेत. परीक्षा कशी आपण द्यावी, विशेषतः विद्यार्थी, प्राध्यापक, पालक आणि सर्व शिक्षणप्रेमींनी देखील या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी व्हावं. आपल्या काही सूचना असतील त्या पाठवाव्यात. जरी आजचं फेसबुक लाईव्ह झालं तरी आपण सरांच्या मेल आय डीवरती vc@bamud.ec.in किंवा pro@bamud.ec.in वरती आपण काही संदेश पाठवू शकता, आपल्या सूचना पाठवू शकता. आपल्या सर्वांना विनंती की सरांचा हा फेसबुक लाईव्हचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत जावा, पण कृपया आपल्या फेसबुक अकाउंटवर हे शेअर करावं. तसेच काही सूचना असतील तर जरूर सांगाव्यात. तर मी आता सरांना विनंती करेन की आपण सर आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. सर सुरुवातीला संवाद साधतील आणि जर काही आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर त्या शंकाचं निरसन देखील सर करतील. तर मी सरांना विनंती करेल की आपण फेसबुक लाईव्हला सुरुवात करू. आदरणीय कुलगुरू सर. तसं ते मिनिमाइज करा आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मी आपलं सर्वांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आणि माझ्या स्वतःच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्च महिन्याच्या मध्यापासून आपण एका संकटास तोंड देतो आहे. आपणच नाही तर आपले पूर्ण राष्ट्र आणि जगातील सर्व राष्ट्र या संकटाशी तोंड देत आहेत आणि 6 महिन्यापासून हा कोविड-19 आपण फेस करतो आहे. या कोविड-19ने आपल्याला खूप काही शिकवलं. जरी हे एक संकट असलं तरी जर आपण सकारात्मक दृष्ट्या त्याच्याकडे बघितलं तर खूप सारं शिकण्यासारखं आहे. अर्थात या सर्व लॉकडाऊनमुळं जी मानसिक परिस्थिती होती किंवा जे सामाजिक प्रश्न निर्माण झाले त्यामुळं आर्थिक व्यवस्था ढासळल्या गेली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती सुद्धा, शिक्षण पद्धतीवरती, परीक्षावरती सुद्धा त्याचे परिणाम झाले आणि हे सर्व परिणाम आपण बघतो आहे. करोनाचं संकट आकस्मित आलंय, कोणाला काही त्याची जाणीव नव्हती आणि दुसरं असं की हे संकट केव्हा संपेल याच्यातली जी अनिश्चितता होती ती सुद्धा आपल्याला अद्यापपर्यंत निघून गेलेली नाही आहे. आपण अजूनही सर्वजण त्या संकटाशी सामना करतो आहे. परंतु मी जसं पुढे सांगितलं
या कोविडमुळं अनेक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे इम्पॅक्ट प्रत्येक क्षेत्रावरती पडलेले आहेत आणि त्यातून आपण चांगल्या गोष्टी घ्याव्यात असं आपल्याला अपेक्षित असतं. कोविड-19चा जर आपण या पॉझिटिव्ह दृष्टीने विचार केला तर अनेक नवीन गोष्टी याच्यामध्ये, जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणा, याच्यामध्ये निर्माण झाल्या आहेत. एक सामान्य एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचे, की ज्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE किट असतात ते आपल्या देशामध्ये त्याची निर्मिती फक्त 0 होती मार्चपर्यंत. आता जवळपास 1,50,000 पीसेस आपण प्रत्येक दिवशी निर्माण करतो आहे आणि चायना नंतरची जगामध्ये PPE किट इंडस्ट्री आपली दुसऱ्या नंबरवरती आहे. त्याचा जवळपास बिझनेस 7,000 करोड रुपयांनी वाढलेला आहे. 980 मिलियन US$ एवढा तर बिझनेस आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत. मेड इन इंडिया 5G नेटवर्क आलेलं आहे. बाकी जे आहे 5G सर्व्हिसेस सुद्धा इंडियामध्ये आलेल्या आहे. बऱ्याचशा होमग्रोन टेक्नॉलॉजीज आणि सोल्युशन्स डेव्हलप झालेल्या आहेत. शहराकडनं ग्रामीण भागाकडे मायग्रेशन होत आहे, तिथे सुद्धा उद्योगधंदे सुरू होत आहे. ह्या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अर्थात परिणाम झालाय. लॉकडाऊनमुळं मार्च महिन्यापासून सर्व क्लासेस बंद झाले. त्यानंतर वेळोवेळी केंद्र शासनाकडनं, राज्य शासनाकडं, विद्यापीठ अनुदान आयोगाकडनं जे काय आपल्याला मार्गदर्शन मिळालं त्यानुसार वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन टीचिंग पद्धती अशा प्रकारे सुरू करण्यात आली आणि त्याला चांगला प्रतिसाद झाला. आपल्या विद्यापीठाने सुद्धा याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याला चांगला एक प्रतिसाद दिला. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा आणि परीक्षांचे निकाल हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं पाहिजे नाही. भविष्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांना हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे या संकटाच्या काळामध्ये परीक्षा कशा घ्यावेत, निकाल कसे लावावेत, हे सर्व शिक्षण तज्ज्ञ चिंतित होते आणि ती चिंता पालकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती होती की आमच्या परीक्षा केव्हा होणार आहेत, निकाल कसे लागणार आहेत. आणि या दृष्टीने मग एप्रिल महिन्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने काही मार्गदर्शक तत्वे दिली. त्या मार्गदर्शक तत्वांचा एक आधार घेऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या वेळोवेळी बैठकी झाल्यात. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी मार्गदर्शन केलं. माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा त्याला मार्गदर्शन केलं. राज्यस्तरावरती एक कुलगुरूंची समिती स्थापन झाली आणि 6 मेला हा कुलगुरू समितीचा अहवाल सर्व विद्यापीठांना पाठवण्यात आला आणि त्याच्यानुसार जे काय परीक्षा कशा घ्यायच्यात, घेऊ नये, निकाल कसे लावावेत, अंतिम वर्ष सोडून अशी प्रक्रिया सांगण्यात आली. आणि त्यानुसार आपल्या आणि सर्वच विद्यापीठांनी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर किंवा मग अंतिम वर्ष सोडून जे विद्यार्थी बाकी सत्रामध्ये उत्तीर्ण आहेत त्यांचे निकाल जाहीर केलेत. अंतिम वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आणि आदल्या सेमिस्टरमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे निकाल कसे लावावेत, त्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात, हा प्रश्न अजूनही प्रलंबित होता. पुढे तो प्रश्न माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर गेला आणि सर्वोच्च न्यायालयासमोर निर्देशानुसार ह्या परीक्षा घेणे आवश्यक असल्यामुळं विद्यापीठ अनुदान आयोगाने जी काय मार्गदर्शक तत्वे दिली त्याला अनुसरून महाराष्ट्रामध्ये परत सर्व कुलगुरूंच्या बैठकी सुरू झाल्या. माननीय मंत्री महोदयांनी त्याला मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये राज्यस्तरावरती परत एक समिती नेमण्यात आली. त्या समितीमध्ये आपल्या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून मलाही काम करण्याची संधी मिळाली. नंतर या समितीचा अहवाल, सर्व कुलगुरूंचा अहवाल माननीय राज्यपाल महोदयांसमोर त्याच्यावरती चर्चा झाली. माननीय मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, शासनाचे इतर अधिकारी त्याला उपस्थित होते आणि सर्वांनी, प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आपल्या विद्यापीठाच्या परिक्षेत्राची भौगोलिक रचना, आपल्या
विद्यापीठासमोर असलेल्या अडचणी एक्झामिनेशन फिजिकल मोडने घ्यावी, ऑनलाईन मोडने घ्यावी, यासाठी असलेले संसाधनं जे आपल्याकडे उपलब्ध आहेत याची सर्वांनी चर्चा दिली आणि त्याच्यामध्ये एक ठरलं की परीक्षा घ्याव्या लागतील, पण परीक्षा घेताना दोन गोष्टींना एक प्राधान्य देणं आवश्यक होतं. एक म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य, ज्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं, आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून परीक्षांचं आयोजन कसं करावं हे विद्यापीठांच्या प्राधिकरणाने ठरवावं असा निर्णय झाला. त्यानुसार आपल्या विद्यापीठाने सुद्धा काही निर्णय घेतलेत. सर्व प्राधिकरणांच्या बैठकी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी लावल्यात. त्याच्यामध्ये परीक्षा मंडळ, विद्वत परिषद ज्याला आपण अकॅडमिक काउन्सिल म्हणतो, मॅनेजमेंट काउन्सिल, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, या सर्वांच्या बैठकी एकाच दिवशीमध्ये घेऊन, आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो की सर्व प्राधिकरणाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यावरती निर्णय घेतले आणि ते निर्णय आपण सर्वांसमोर मांडले. त्याच रात्री काही प्रसारमाध्यमांना सुद्धा मी मुलाखत दिली आणि ही सर्व जी प्रोसेस आपण इम्प्लिमेंट करतो आहे ती कशा पद्धतीची असावी आहे याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की विद्यार्थ्यांचा खूप चांगला एक प्रतिसाद त्याला आम्हाला मिळाला आहे. खूप विद्यार्थ्यांनी खूप जवळपास त्याला अप्रिशिएट केलं. 3 लाखापर्यंत व्ह्यूवर्स त्याला होते आणि जो एक ऑनलाईन परीक्षेसंदर्भात एक बाऊ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता, एक भीती होती, ती सुद्धा काहीशी कमी झाली आणि एक चांगलं ॲक्सेप्टन्स त्याला मिळालं. अशा पद्धतीचं ते एक परीक्षा पद्धती आम्ही मांडली. नंतर गेल्या काही दिवसापासनं जे काय आमचे संबंधित अधिकारी आहेत, आज सकाळी सर्व विभाग प्रमुख आहेत, प्राचार्य आहेत, यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली आणि ही प्रोसेस कशा पद्धतीने अंमलात आणायची, याचे वैशिष्ट्य काय आहेत आणि कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही हे बघितलं गेलं पाहिजे. शेवटी विद्यार्थ्यांच्या करिअरचा आणि त्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. याच्यावरती सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, विभाग प्रमुख असो, प्राचार्य असो, आमचे अधिकारी असो, प्राध्यापक असो, यांनी अगदी गंभीरपणे विचार करून ही प्रक्रिया यशस्वीपणे आपल्या विद्यापीठामध्ये राबवायचा एक संकल्प केला आहे. मित्रांनो, याबद्दल एक थोडक्यात एक सविस्तर माहिती मी आपल्याला सांगतो आहे. जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की ही परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो आहे आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित सुद्धा विद्यापीठ जोपासेल. आरोग्याला बाधा नाही झाला पाहिजे, त्यासाठी ही परीक्षा शक्यतोवर घरी राहून विद्यार्थ्यांना देता आली पाहिजे, हा एक प्रश्न आहे. शैक्षणिक हित जे जोपासायचं आहे त्यासाठी या विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि शैक्षणिक गुणवत्ता आणि परीक्षांचं पावित्र्य सुद्धा जपल्या गेलं पाहिजे, हाही उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही आम्ही एक पद्धती स्वीकारली आणि आता त्याची आम्ही अंमलबजावणी तुमच्या हितासाठी करतो आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा येऊ नये याकरता ही परीक्षा MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सने आम्ही घेण्याचं ठरवलं. त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे मोबाईल आहे, मोबाईल म्हणजे अगदी साधा स्मार्टफोन असला तरी चालेल आणि 3G नेटवर्क आहे, असे विद्यार्थी आपल्या घरी बसून सुद्धा ती परीक्षा देऊ शकतील. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, ज्यांच्याकडे iPad आहे, त्यांचा तर प्रश्नच नाही आणि इंटरनेट सुद्धा असेल तर ती परीक्षा ते आरामात देऊ शकतील. ज्यांच्याकडे ह्या फॅसिलिटीज नाही आहेत पण घराजवळ एखादं चांगलं महाविद्यालय आहे जे आमच्या विद्यापीठासोबत संलग्नित आहे, ते कुठलंही असो, म्हणजे आर्ट कॉमर्सचा विद्यार्थी असेल आणि जवळपास जर इंजिनिअरिंगचं महाविद्यालय असेल तर तिथे सुद्धा जाऊन ती सेवा त्याला उपलब्ध होऊ शकेल. महाविद्यालय नसेल तर आपल्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये MKCLची जी सेंटर्स आहेत त्यांचा आपल्या विद्यापीठासोबत टायअप आहे. गेल्या 15-16 वर्षापासून MKCLच्या सर्व्हिसेस आपण घेतो आहे, तर त्यांचे सुद्धा सेंटर आपल्याला या परीक्षेसाठी तुम्हाला निवडता येतील.
ही परीक्षा आपण 1 ऑक्टोबरपासून सुरू करतो आहे. त्याचे टाइम टेबल हे उद्यापर्यंत आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल असतील. 1 ऑक्टोबरपासून तर जवळपास आम्ही बघितलं, कारण ही परीक्षा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. जे अंतिम वर्षाला आहेत त्यांच्यासाठी आहे आणि पूर्वीच्या सत्रामध्ये किंवा वर्षामध्ये जे अनुत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही परीक्षा आहे. त्यामुळं जवळपास आपल्या विद्यापीठामधून 1.5 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत. तर ही परीक्षा साधारणतः एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचे विषय लक्षात घेऊन कुठलाही विषय ओव्हरलॅप होणार नाही यासाठी आम्हाला जवळपास 22 दिवस लागत आहेत. तर आम्ही 1 ऑक्टोबरपासून ही परीक्षा सुरू करून 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आम्ही संपवू. एक दिवस कमी व्हावेत या उद्देशाने आम्ही रविवारी सुद्धा ह्या परीक्षा ठेवण्याचा आमचा विचार आहे, की जेणेकरून लवकरात लवकर परीक्षा संपवावी आणि 31 ऑक्टोबर जे आम्हाला टार्गेट दिलेलं आहे त्याच्या आधी हे निकाल लावावेत. मित्रांनो, ही परीक्षा 1 तासाची राहील आणि त्यामध्ये 60 MCQs आम्ही देतो आहे आणि त्यापैकी 50 MCQs त्यांनी सॉल्व करावेत विद्यार्थ्यांनी 1 तासामध्ये. आता याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांशी त्या सब्जेक्टमधल्या तज्ज्ञांशी चर्चा केली त्यावेळी आम्हाला जाणवलं की काही विषय असे आहेत, समजा मॅथमॅटिक्स असेल, स्टॅटिस्टिक असेल, कॉमर्स असेल, आणखी कुठले विषय आहेत की ज्यांना 1 मार्काचे MCQs देता येणं शक्य नाही आहे. अशा वेळी आम्ही त्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या त्या पेपर सेटरच्या सर्व तज्ज्ञांना आम्ही सांगितलं की तुम्हाला जो पॅटर्न विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य असेल तो आम्हाला सांगा, त्या दृष्टीने त्याला अनुसरून आम्ही परीक्षा घेऊ. पण एक जनरल प्रिन्सिपल जे तत्व आम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे ते 60 पैकी 50 सोडावेत. अशा याच्यामध्ये काही ठिकाणी 25 असू शकतील, काही अभ्यासक्रमांना 30 सुद्धा प्रश्न असू शकतील. ही एक बाब. दुसरं, या परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने जे एक मार्गदर्शक तत्व दिलं होतं की 50-50 हा पॅटर्न 50% हा फॉर्म्युला वापरला जाईल. या फॉर्म्युल्यानुसार आपण आधी फर्स्ट इयर सेकंड इयरचे निकाल लावले आहेत. याच्यामध्ये इंटरनल मार्क्स असतात 50 आणि एक्सटर्नल मार्क्स ते परीक्षेचे असो किंवा आधीचे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यामध्ये ॲव्हरेज असो, हे 50% असे मिळून असे 100% मार्क्स घेऊन आपण तो निकाल जाहीर करतो. आपल्या विद्यापीठामध्ये इंटरनल मार्क्स हे 20% असतात, एक्सटर्नल 80 असतात, 80 असतात. 80-20 हा फॉर्म्युला आपल्या विद्यापीठामध्ये आहे. पण या परीक्षेसाठी एक विशेष बाब म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण 50-50चा हा फॉर्म्युला विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही वापरलेला आहे. आणि हे दोन्ही मिळून, कारण तुम्हाला जर माहिती असेल तर काही ऑर्डिनन्समध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल मार्कामध्ये सेपरेट पासिंग आहे. पण इथे कोविड-19ची सिच्युएशन लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण एक कंबाईन पासिंग केलं की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल, हा त्यामागचा एक उद्देश होता. मात्र ज्या विषयांना अंतर्गत गुण नाही आहेत त्यांना मात्र या परीक्षेमध्ये मिळालेले गुण हे 100% गुण म्हणून ग्राह्य धरण्यात येतील व त्यावर त्याचा निकाल लावण्यात येईल. या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता असावा याच्याबाबत सुद्धा काही विद्यार्थ्यांना शंका असणं स्वाभाविक आहे. काही पालकांनाही त्याच्याबद्दल शंका असेल. आम्ही आणि इव्हन आपला जो राज्यस्तरीय समितीचा अहवाल आहे त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केलं आहे की कोविड-19ची परिस्थिती ज्यावेळी 17 मार्चपासनं क्लासेस किंवा महाविद्यालय बंद झाली त्याच्या आधीचा जो एक वर्किंग डे होता 13 मार्चपर्यंत, तोपर्यंत झालेला अभ्यासक्रम याच्यासाठी आपण कन्सिडर करतो आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या विद्यापीठाच्या तशा परीक्षा ह्या 17 मार्चपासून सुरू होणार होत्या अंडर ग्रॅज्युएटच्या. त्यामुळे बहुतेक अभ्यासक्रमाचे बहुतेक विषयाचे अभ्यासक्रम संपले होते, कारण परीक्षेची पूर्ण तयारी झाली होती. त्यामुळे अंडर ग्रॅज्युएट विषयांचा प्रश्न नाही आहे. पोस्ट ग्रॅज्युएटच्या परीक्षा 31 मार्चपासून सुरू होणार होत्या, त्यांचाही फारसा काही प्रश्न नाही आहे. इंजिनिअरिंग आणि फार्मसी या विषयामधला किंवा प्रोफेशनल कॉलेज जे आहे
ते मॅनेजमेंट असो किंवा लॉ असो, यांना मात्र फारसा वेळ मिळाला नाही. त्यांचं काही ठिकाणी 50% सिलेबस कंप्लीट झालं, काही ठिकाणी 60% कंप्लीट झालं. त्यावेळी सुद्धा नंतर ऑनलाईन पद्धतीने काही महाविद्यालयांनी जर याचा प्रयत्न केला असेल तरी सुद्धा 13 मार्चपर्यंत जो अभ्यासक्रम झाला असेल, जेवढे काही युनिट झाले असेल, 2 असो 3 असो, तेवढ्या वेळेसच प्रश्नपत्रिका काढल्या जाईल. प्राचार्यांच्या सभेमध्ये हेही आम्हाला जाणवलं की युनिट्स असे कॉमन घेतले गेलेले नाहीत. काही महाविद्यालयांनी पहिल्यांदा 2 युनिट घेतले, नंतर लगेच चौथं युनिट, काहींनी 2 घेऊन तिसरं युनिट केलं. आम्ही त्या अशा सूचना दिलेल्या आहेत की कॉमन जे युनिट सर्व महाविद्यालयामध्ये झाले आहेत त्याचंच याच्यावरती पेपर सेटिंग करावं, म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. आणि तसंही त्याच्यामध्ये एक 10 MCQचा आम्ही चॉईस दिलेला आहे. 60 पैकी आपल्याला 50 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ग्रामीण भागामध्ये किंवा ट्रायबल एरियामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. अशा वेळी आणि काही विद्यार्थ्याकडे कदाचित मोबाईलही नसतील, तर मोबाईल सुद्धा आपण नसतील तर काही पालकांना त्याचा भुर्दंड देऊ नका. असतील तर जे काही स्मार्टफोन साधे आहेत, 1000-2000 रुपयाचा हे असेल, स्मार्टफोन असेल आणि 3G इंटरनेट असेल, त्याच्यावरती सुद्धा ही परीक्षा होऊ शकतं. ह्या सवलती असतील. 1 तासाच्या परीक्षेसाठी आपल्याला कोणाचा मोबाईल मिळत असेल, तो पालकांचा असो, नातेवाईकांचा असो, मित्राचा असो, तर तो तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि हे जर काहीच व्यवस्था होत नसेल तर तुम्ही शेजारचं जे तुमचं महाविद्यालय आहे ते तुमचंच असलं पाहिजे आवश्यक नाही. विद्यापीठाच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचं ते महाविद्यालय असेल तर ते आपण सिलेक्ट करा. आम्ही तिथे तुमची परीक्षा OMR शीटनी, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपच क्वेश्चन राहतील, MCQज राहतील. फक्त तुम्हाला OMR शीटनी, काही लोकांना त्याचा अनुभव असेल की तिथे फक्त सिलेक्टेड आन्सरवरती डॉट द्यावा लागतो, अशा पद्धतीची ती आम्ही परीक्षा घेऊ की जेणेकरून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. आपल्या विद्यापीठामध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मी सांगितली तुम्हाला, जवळपास 1.5 लाखाच्या आसपास आहे. त्यापैकी 1046 विद्यार्थी काही अपंगत्व आलेले आहेत, त्यांची सुद्धा काळजी विद्यापीठाने घेतली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाजवळ उपलब्ध आहे आणि आमचे NSHचे व्हॉलेंटियर्स आहेत. काही प्राध्यापक, प्राचार्य यांच्या मदतीने या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतो आहे. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांचा तर प्रश्नच नाही, ते विद्यार्थी घरून परीक्षा देऊ शकतील. जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना सेंटरवर सुद्धा यायची आवश्यकता नाही आहे. त्यांना घरी आम्ही OMR शीट आणि क्वेश्चन पेपर पोहोचायची सुद्धा व्यवस्था करू. त्यामुळं त्यांनी सुद्धा काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारची एक सोय विद्यापीठ करत आहे. मी पूर्वी सांगितलं की ही परीक्षा फक्त काही अंतिम वर्षासाठी नाही आहे, तर बाकीच्या सर्व सेमिस्टरमध्ये जे कुठले अनुत्तीर्ण विद्यार्थी असतील त्या सर्वांसाठी ही परीक्षा आहे. त्यामुळं ते फर्स्ट सेमिस्टरला फेल्युअर असो, थर्डला असो, फिफ्थला असो, किंवा मग इंजिनिअरिंगच्या 7थला असो, किंवा कुठलेही ज्यांचं कुठल्याही विषयामध्ये ते अनुत्तीर्ण आहेत, त्यासाठी सुद्धा या विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसणं आवश्यक आहे. काही अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा राहिलेल्या आहेत. ह्या प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 15 सप्टेंबरपासून, म्हणजे 5-6 दिवसापासून तर 25 सप्टेंबरपर्यंत घ्याव्यात, हे निर्देश आम्ही सर्व महाविद्यालयांना आणि शैक्षणिक विभागांना दिलेले आहेत. या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सुद्धा आपल्याला कुठल्याही परीक्षा केंद्रावर जायची आवश्यकता पडणार नाही, अशा प्रकारच्या सूचना आम्ही महाविद्यालयांना दिलेल्या आहेत. मग प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यायच्या याचे जे निर्देश आम्ही दिलेले आहेत, प्रात्यक्षिक परीक्षा ह्या मौखिक पद्धतीने घ्याव्यात. टेलिफोन करा, त्यांच्याशी संपर्क साधा. काही विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट राहिले असतील त्यांना सुद्धा व्हायवासाठी महाविद्यालयामध्ये यायची आवश्यकता नाही आहे. जिथे एक्सटर्नलची आवश्यकता असतं, आम्ही महाविद्यालयाला सांगितलं की एक्सटर्नल एक्झामिनरच्या सुद्धा अपॉइंटमेंट करू नका. त्याच महाविद्यालयातला एक दुसरा प्राध्यापक एक्सटर्नल अपॉइंट करता येईल, अशा पद्धतीने त्या परीक्षा घेता येईल. ज्या महाविद्यालयाकडे सोय आहे ते स्काईप किंवा बाकी ॲपच्या साहाय्याने त्या परीक्षा घेता येईल. आणि
काहीच नसेल तर त्यांचे जर्नल्स आहेत, त्यांच्या अंतर्गत परीक्षा घेतल्या असाल किंवा त्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स देऊन ते इंटरनल मार्क्स द्यावेत अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षेसाठी महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नाही आहे. आणि ही जी प्रक्रिया आतापर्यंत मी सांगितली ही विद्यापीठात घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा, तो डिप्लोमा कोर्स असो, तो डिग्री कोर्स असो किंवा तो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असो, यासाठी अप्लिकेबल राहतील. सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आम्ही सूचना पाठ केल्या आहेत. त्यांना आज आम्ही मी त्यांची मीटिंग घेतली ऑनलाईन, त्यांना आम्ही विनंती केली की प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयामध्ये जे प्रवेशित विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांची सर्व माहिती अपडेट करावी की ते कुठल्या पद्धतीने परीक्षा द्यायला तयार आहेत, ऑफलाईन ऑनलाईन, MCQs दोन्ही याच्यामध्ये राहणार आहेत, ते मोबाईलवरती MCQs सोडवणार आहेत की त्यांच्या OMR सीट्स आहे याच्यावरती सोडवणार आहेत. अशा प्रकारचं एक लिंक आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. त्या लिंकवरती हा डाटा भरून महाविद्यालय आमच्याकडे विद्यापीठाकडे सादर करतील आणि अशा पद्धतीने दोन्ही तऱ्हेने ज्यांना शक्य नाही ऑनलाईन किंवा मोबाईल त्यांनी ऑफलाईन OMR सीटने ही परीक्षा द्यावी अशा पद्धतीचं आव्हान आम्ही केलेलं आहे. आणि सर्व महाविद्यालयांना आम्ही विनंती केली की महाविद्यालयाचं व्यवस्थापन मंडळ असो, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही जी कोविड-19ची आणीबाणीची परिस्थिती जी उद्भवलेली आहे या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन ही परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी विद्यापीठाला सहकार्य करावे अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. मित्रांनो, परत एक गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की ऑनलाईन परीक्षेचा एक जो डोक्यामध्ये काही भ्रम असतो की खूप कठीण आहे, जरी मोबाईल असला तरी आपण ऑफलाईनच त्याच्यामध्ये सिलेक्ट करावं. पण माझी अशी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की ऑनलाईन हा जो मोड ऑफ एक्झामिनेशन आहे, पर्टिक्युलरली आपल्याकडे मोबाईल डिव्हाइसेस असतील किंवा ते उपलब्ध होत असतील तर आपण हा पर्याय निवडावा. त्याच्यामध्ये आपल्या घरूनच आपल्याला परीक्षा देता येईल. ती एक प्रक्रिया अशी राहील की आपल्याला एक लिंक उपलब्ध होईल विद्यापीठाकडनं, ती विद्यापीठाच्या वेबसाईटवरती राहील. आम्ही ती महाविद्यालयांनाही पाठवू, ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल आमच्याजवळ नंबर आहेत त्यांनाही पाठवू, ज्यांची ईमेल ID आहे त्यांनाही पाठवू. त्या लिंकवरती ज्यावेळी आपण क्लिक कराल तर त्या लिंकला तुम्हाला तुमचा जो परीक्षेचा एक PRN नंबर असतो तो मागितला जाईल, जो तुमचा एक परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मागितला जाईल, तो तुमचा एक लॉग इन ID असेल. तो लॉग इन ID घेतल्यानंतर त्याला तुम्ही पासवर्ड द्यावा लागेल. तो पासवर्ड एकतर विद्यापीठ तुम्हाला प्रोव्हाइड करेल किंवा तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल तो तुमचा पासवर्ड असू शकेल. असं केल्यानंतर तुम्ही त्या डिव्हाइसवरती रजिस्टर्ड झालात. या सर्व प्रक्रियेची आम्ही एक मॉक ट्रायल सुद्धा सुरू करतो आहे. कदाचित 20 तारखेपर्यंत ज्यांचं रजिस्ट्रेशन होईल त्यांना एक सरावासाठी आम्ही ही लिंक उपलब्ध करून देऊ. ते प्रॅक्टिस करतील, ते रजिस्ट्रेशन करतील आणि ॲक्च्युअल परीक्षा सुरू व्हायच्या आधी त्यांना एक संपूर्ण असा सराव मिळू शकेल. आता त्याच्यामध्ये आपली एक शंका असेल की कोणाच्या मोबाईलवरती कोणीही परीक्षा देऊ शकेल, चिटिंग होईल. अशा प्रकारचं काही होणार नाही. त्याच्यामध्ये काही सिक्युरिटी फीचर्स आहेत. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक ID प्रूफ तिथे द्यावं लागेल. ते तुमचं आधार कार्ड असो, ते तुमचं ड्रायव्हिंग लायसन असो किंवा जे कुठलं तुमचं पॅन कार्ड असो, अशा प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन तिथे अपलोड करावं लागेल. आणि त्याच्यावरती जो फोटो आहे त्याच्या फेस रिडिंगनुसार तुम्ही त्या मोबाईल समोर आला की तुमचं जर मॅच होत असेल तर तो ओपन होईल आणि तुम्हाला ती क्वेश्चन बँक अवेलेबल होऊ शकेल. त्याच्यामध्ये कदाचित फोटो 1-2 वर्षाचा जुना असेल तरी पण 70% पर्यंत तरी ट्रेस करू शकेल अशा प्रकारची याच्यामध्ये आहे. आणि यावेळी दुसरे कुठलेही ॲप ओपन करायचा प्रयत्न करू नका, कारण त्याच्यामध्ये थोडंसं जर चिटिंग झालं तर तुम्हाला ती वॉर्निंग मिळेल. तुम्ही इकडे तिकडे हल्लात तरी तुम्हाला वॉर्निंग मिळेल.
तुमच्या मोबाईलमध्ये दुसऱ्याचं काही पिक्चर आलं तेही तुम्हाला वॉर्निंग मिळेल आणि रिपीटेडली जर वॉर्निंग मिळाली तर तुम्हाला तिथून डिस्कंटिन्यू व्हावं लागेल. त्यामुळे ही ॲक्च्युली खूप चांगली सेक्युअर्ड पद्धत आहे. चांगल्या तऱ्हेनं तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करू शकता. प्रश्न आहे आता परीक्षेच्या वेळ किती राहील. टाइम टेबलवर तुम्ही जर बघितला तर आम्ही 2 शिफ्टमध्ये परीक्षा घेतो आहे. पहिली जी परीक्षा आहे, पहिली जी शिफ्ट आहे 1 तारखेपासून सुरू होणारी, ती सकाळी 9 ते 1 असेल आणि दुसरी शिफ्ट जी आहे ती 2 ते 6 असेल. याच्यामध्ये तुम्ही विचाराल की 1 तासाची परीक्षा आहे, मग 4 तास कशाला दिले. हे 4 तास आम्ही ऑनलाईन एक्झामिनेशनचे जे विद्यार्थी आहे त्यांना याच्यासाठी दिले की पेपर आमचा 9 वाजता अवेलेबल होईल, पण कुठल्या कारणाने जर तुम्हाला नेटवर्क अवेलेबल नसेल, काही कारणानं तुमचा मोबाईल जर डिस्चार्ज झाला असेल, तर तो जो वेळ लक्षात घेता तुमचा त्याच्यामध्ये 1 तास गेला, 2 तास गेला, तुम्ही अर्धा तास ते सोडवलं आणि मग उरलेला अर्धा तासानंतर तुम्ही 2 तासांनी सुद्धा त्याला जॉईन होऊ शकता. 4 तासामध्ये 1 तास तुम्हाला मिळेल आणि त्या 1 तासामध्ये ते सर्व सॉल्व करायचं आहे. अशासाठी ते 4 तास आम्ही दिलेले आहे. 4 तास जरी दिले तरी मात्र ॲक्च्युली 1 तास संपला, तुमचे सर्व प्रश्न संपले, 1 तास तुमचा ॲक्टिव्ह संपला की तुम्ही त्याच्याकडनं डिस्कंटिन्यू व्हाल. हाच टाइम टेबल जे विद्यार्थी OMR सीटनी महाविद्यालयामध्ये जाऊन किंवा जवळच्या MKCL सेंटरवरती जाऊन जर परीक्षा देत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हाच टाइम टेबल राहील. फक्त त्यांची वेळ जी असेल ती सकाळी 9 ते 10, त्यांना मात्र हा 1च तास मिळेल आणि दुसऱ्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना 2 ते 3 पर्यंत म्हणजे तिथेही 1 तास मिळेल. टाइम टेबल अशा पद्धतीने सेट करण्यात आलेलं आहे की एखाद्या फायनल इयरचा स्टुडंट असेल आणि तर त्याचे बॅकलॉग कुठल्या 3rd सेमिस्टरचे राहिले, 4th सेमिस्टरचे राहिले, तरी सुद्धा ते ओव्हरलॅप होणार नाही अशा पद्धतीचा टाइम टेबल सेट करण्यात आलेला आहे. तो तुम्हाला उद्या दिसेलच. मात्र हा टाइम टेबल ऑफलाईन आणि ऑनलाईनसाठी तो कॉमन राहील. ऑनलाईनसाठी 4 तासाचं ड्युरेशन राहील, त्याच्यामध्ये तुम्ही 1 तासात ती परीक्षा संपवावी लागेल आणि ऑफलाईनसाठी मात्र आम्ही 1-1 तास देऊन OMR सीट तिथे तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल आणि त्याचं पुढे आम्ही इव्हॅल्युएशन अर्थात संगणक पद्धतीनेच करणार आहोत आणि रिझल्ट प्रोसेसिंग आणि हे सर्व रिझल्ट्स आम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत लावण्याचा आमचा प्रयास राहील. याच्यामध्ये एक आणखी आहे की काही कारणास्तव जर काही विद्यार्थी त्या परीक्षेला अपिअर नाही होऊ शकले, खूप दुर्गम भागामध्ये आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही, कदाचित काही विद्यार्थी सध्या कोविड पॉझिटिव्ह असेल, क्वारंटाईन असेल, आणखी कुठल्या आजाराने तो बाधित असेल किंवा त्याच्या कुटुंबातले काही व्यक्ती बाधित असतील, तर अशा विद्यार्थी सुद्धा त्याच्यापासून वंचित राहणार नाही. त्याला आम्ही सेकंड एक्झामिनेशन घेऊ, एक दुसरी परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी घेऊ. त्याला तशा प्रकारचा अर्ज प्राचार्यामार्फत आमच्याकडे एक रिझन देऊन द्यावा लागेल. कोविड पॉझिटिव्ह असेल तर त्याचा टेस्ट रिपोर्ट किंवा आणखी कुठलं कारण असेल तर ते त्याला देणं आवश्यक आहे की जेणेकरून आम्हाला त्याची परीक्षा घ्यावी, आम्ही घेऊ शकू. इन केस सेकंड परीक्षेमध्ये जर काही हर्डल आले, त्या विद्यार्थ्यांना नाही देता आले, तर आम्ही 3rd चान्स सुद्धा विद्यार्थ्याला द्यायला तयार आहोत. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचं आरोग्य हे प्राधान्य राहील आणि दुसरं त्याला कोणताही विद्यार्थी वंचित राहिला नाही पाहिजे अशा प्रकारची एक सिंपल, सरळ आणि अगदी फ्रेंडली अशी आम्ही पद्धत, हे युजर फ्रेंडली अशी पद्धत आम्ही डेव्हलप केलेली आहे. मी परत एकदा सांगतो, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी मोबाईल सिलेक्ट करावा, म्हणजे बाकी मग सेंटरवर जाणं, OMR सीट घेणं वगैरे या भानगडीत न पडता लवकरात लवकर आपल्या घरी बसून आपल्याला परीक्षा देता येईल. आणि ज्यांना मात्र शक्यच नसेल, ग्रामीण भागामध्ये नेट नसेल वगैरे, त्यांच्यासाठी मात्र तो पर्याय जो दुसरा आम्ही दिलेला आहे की जवळचं जे सेंटर आहे ते सिलेक्ट करावं आणि तिथे जाता येईल. मात्र या पद्धतीचा पर्याय आम्ही एक महाविद्यालयांना काल पत्र पाठवले, त्यांची एक माहिती आम्ही मागितलेली आहे आणि अशाच प्रकारची लिंक आम्ही तुम्हाला उद्या उपलब्ध करून देतो आहे. त्या लिंकवरती तुम्हाला मेन्शन करायचं आहे, तुमची जी सर्व सविस्तर माहिती त्याच्यावरती द्यावी लागणार आहे. तुमचा PRN नंबर काय आहे, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठल्या परीक्षेला बसताय, UGच्या की PGच्या बसताय, कोणत्या महाविद्यालयाचे तुम्ही विद्यार्थी आहेत, तुम्हाला ऑनलाईन मोड पाहिजे आहे का, ऑनलाईन मोड पाहिजे असेल तर तुमचा डिव्हाइस काय आहे, मोबाईल आहे, iPad आहे किंवा लॅपटॉप आहे,
मोबाईल असेल तर जो परीक्षेला मोबाईल वापरताय तुम्हाला त्यांचा नंबर द्यावा लागेल. दुसरा ऑप्शन आहे की काही ऑफलाईन आहे. ऑफलाईन असेल तर तुमच्या जवळचं सेंटर कुठलं आहे आणि तिथे शक्यतोवर जवळचं एक 2-4-5 किलोमीटरच्या अंतरावरती सेंटर आपण निवडावं. म्हणजे ही माहिती आम्हाला उपलब्ध झाल्यानंतर त्या केंद्रावरती पेपर पाठवणे, OMR शीट पाठवणे किंवा मग त्या ज्या मोबाईल तुम्ही आमच्याकडे दिलेला आहे त्याच्यावरती तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करणे, हे सर्व प्रकार आम्हाला इझी जाईल आणि ह्या सर्व ट्रायल्स आम्ही सुरू करू. काही विद्यार्थ्यांची अशी एक मागणी होती की आम्हाला एक क्वेश्चन बँक उपलब्ध करून द्यावी, कारण काही विद्यार्थ्यांच्या नोट्स, पुस्तकं वगैरे काही हॉस्टेलमध्ये पडलेली आहेत. काही हॉस्टेल क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतली आहे शासनाने. शिक्षणाचा संपर्क गेल्या 3-4 महिन्यापासून तुटलेला आहे. तर अशा वेळी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही क्वेश्चन बँक सुद्धा तुम्हाला देतो आहे. आम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती आज आम्ही प्राचार्यांना सांगितलं, विभाग प्रमुखांनाही सांगितलं की आम्ही तिथे एक लिंक देतो आहे. त्या लिंकवरती अभ्यासक्रमाचं नाव, सपोज जर BA असेल, फर्स्ट इयर असेल तर BA फर्स्ट इयर, आणि तिथे जे जे सब्जेक्ट्स आहेत त्याची जी क्वेश्चन बँक आम्ही प्राध्यापकांना अपील केलेलं आहे की प्रत्येक महाविद्यालयाने आपली क्वेश्चन बँक बनवा आणि तिथे अपलोड करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना सराव होऊ शकेल. आणि काही क्वेश्चन बँक ज्या विद्यापीठाकडे अवेलेबल आहेत त्यासुद्धा आम्ही अपलोड करतो आहे की जेणेकरून त्याची एक सविस्तर प्रॅक्टिस तुम्हाला होऊ शकेल. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की परीक्षा अगदी असं फ्री माइंडने द्या, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. कारण हा जो फॉर्म्युला ओव्हरऑल झालेला आहे इंटरनल एक्झामिनेशनमुळं वगैरे आणि त्याच्यामुळं काही पासिंग डिफिकल्ट नाही. तसंही प्रत्येक विद्यापीठाच्या ऑर्डिनन्समध्ये एक प्रोव्हिजन असतं की रिझल्ट जर खूप असा हे असेल, टफ असेल, तर काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देऊन निकाल असा ॲव्हरेज आणावा, अशा प्रकारचे प्रोव्हिजन असतात. आणि ही तर संकटाची वेळ आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आपण विद्यार्थी हिताच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे आहे ते आपण घेतो आहे. आणि बहुतेक कुठल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. आणि ही परीक्षा संपवून आपल्याला पुढे एका नवीन शैक्षणिक पद्धतीने आपलं पुढलं शैक्षणिक वर्ष सुरू करायचं आहे. त्यासाठी आपण तयारीत असावं. मी या परीक्षेसाठी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही परीक्षा पद्धती आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारू आणि चांगल्या पद्धतीने त्याची अंमलात आणू आणि वेळेवरती ही परीक्षा घेऊन त्याचे निकाल सुद्धा आपण लावू. या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी काही अडचण आहे ती जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती आम्ही अशा काही कमिटीज बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही प्राधिकरणाचे आमचे सदस्य आहेत, सिनियर प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत. त्या भागातलं एक चांगलं विद्यापीठ महाविद्यालय, त्याच्यामध्ये आम्ही ते केंद्र म्हणून निवडू आणि त्या केंद्रावरती तुमचा समन्वय साधण्याचं एक प्रक्रिया सुरू होऊ शकेल. अशा प्रकारे कुठल्याही विद्यार्थ्याला काही अडचण जाणार नाही, या पद्धतीने विद्यापीठ ही प्रक्रिया राबवायसाठी कटिबद्ध आहे. आपल्या सर्वांना यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पर्टिक्युलरली परीक्षेसाठी या संदर्भात काही प्रश्न माझ्याकडे उपलब्ध झालेले आहेत. त्या काही प्रश्नांना जे माझ्या आताच्या विवेचनामधनं बाहेर पडलेलं नाही त्याला मी काही उत्तर देतो आहे. कोविड पॉझिटिव्ह असेल तर त्याला तारीख बदलून मिळेल का, हे प्राध्यापक सविता पाटलांनी विचारलेलं आहे. या संदर्भात मी सांगितलं आहे, जो विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह असेल, कुठल्याही कारणाने पहिल्या परीक्षेला बसू शकला नाही, तर ती परीक्षा आम्ही परत घेतोय, दुसरा चान्स देऊया. तोही नाही झाला तर आम्ही तिसरा चान्स देऊया. विद्यापीठ यासाठी कटिबद्ध आहे की कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. दुसरा प्रश्न आहे कुमारी ऐश्वर्या टाक यांचा की माननीय कुलगुरू सर, आपल्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ यशस्वीपणे पुढे जात आहे. PhD एंट्रन्स टेस्ट लवकरात लवकर घेण्यात यावी. PhD साठी बेटा आमची तयारी गेल्या 6 महिन्यापासून सुरू आहे. आमची पूर्ण स्कीम तयार होती. आम्ही गेल्या मार्च-एप्रिलमध्येच ही परीक्षा घेणार होतो, पण काही कारणास्तव कोविडमुळे आपण हे घेऊ शकलो नाही. आता आपली प्रायोरिटी ही आहे, पहिली प्रायोरिटी म्हणजे आता फायनल इयरच्या परीक्षा घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे निकाल लावणे. दुसरी प्रायोरिटी आमची जी आहे
ती PGचे आणि बाकी प्रवेश रेग्युलर करणे ती प्रक्रिया आम्ही नोव्हेंबरपासनं सुरू करतो आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, पर्टिक्युलरली जे विद्यार्थी PGला आता प्रवेश घेऊ इच्छितील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातले सर्व पोस्ट ग्रॅज्युएटचे प्रवेश हे आम्ही ऑनलाईन पद्धतीने करतो आहे. जर सायन्सचे 10 डिपार्टमेंट विद्यापीठामध्ये असतील तर तुम्हाला 10 प्रवेश अर्ज भरायची आवश्यकता नाही आहे. एक प्रवेश अर्ज भरा, तुम्ही त्याला ऑप्शन द्या आणि त्याच्या एका प्रवेश अर्जावरती तुम्हाला वेगवेगळे 10 विषयाचे ऑप्शन उपलब्ध असतील. अशाच पद्धतीने ह्युमॅनिटीजच्या, अशाच पद्धतीने तुमचा आर्ट कॉमर्स असो किंवा इंटरडिसिप्लिनरी असो, कॉमर्स किंवा मॅनेजमेंट असो, अशा पद्धतीने प्रवेश केल्या जातील. आणि प्रवेशानंतर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये ही पेटचा सुद्धा आम्ही पेट आयोजित करू. या पेटची आमची सर्व तयारी त्या पद्धतीने झालेली आहे. प्रश्न दुसरा असा आहे की पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पिरियड्स केव्हापासून सुरू होतील? पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्यांदा प्रवेश होऊ द्या नोव्हेंबरमध्ये. जर कोविडची ही परिस्थिती जर क्लिअर झाली नाही तर ऑनलाईन पद्धतीने त्याच्यावरती सुद्धा विद्यापीठाने एक चांगला टास्क फोर्स रिपोर्ट बनवलेला आहे. त्या पद्धतीने आम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन टीचिंग आणि लर्निंग प्रोसेस आम्ही सुरू करू. एक डॉक्टर प्रकाश जेधे यांचं म्हटलं आहे की आपण नियमितपणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधावा. आपला उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे. डेफिनेटली विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे आमचे जे उपक्रम आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्या ज्यावेळी आवश्यक असेल त्या त्यावेळी मी स्वतः, माझे अधिकारी आणि ज्या ज्यावेळी अशा काही नवीन संकल्पना आणतो, जसं आता नवीन हा एक उपक्रम मराठवाड्यामध्ये आपल्या सर्वांना मिळून, हे मराठवाडा एक मागासलेला भाग आहे असं प्रॉब्लेम आहे. मात्र आमच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये आमच्या काही प्राचार्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका, त्यांच्याकडेही चांगल्या फॅसिलिटी आहेत. अर्थात ज्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, नेट वगैरे नसेल तो त्यांचा भाग नाही आहे. त्यामुळे हे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा पद्धती चांगल्या तऱ्हेने स्वीकारतील. आणि हा संवाद आता पुढे ॲडमिशनची प्रक्रिया आहे, पेटची प्रक्रिया आहे, आम्ही नेहमी तुमच्या संपर्कात राहून संवाद साधू. प्रतीक कुकडेंनी विचारलेलं आहे की माननीय कुलगुरू सर, प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे बॅकलॉगचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत का? मी परत तुम्हाला सांगतो की ज्यांची परीक्षा झालेली नाही आहे, तुम्हाला माहिती असेल की आपण फक्त फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे निकाल लावलेत. ते निकाल लावताना सुद्धा पूर्वीच्या सत्रामध्ये त्यांचे सर्व विषय निघाले असतील अशाच विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहेत. मात्र त्यांचे पूर्वीचे बॅकलॉग जे सब्जेक्ट असतील तर मात्र निकाल लागलेले नाही आहेत. ज्यांनी परीक्षा राहिली आहे, ज्यांचे निकाल लागलेले नाही आहेत, असे एटीकेटीचे विद्यार्थी असो, फ्रेशर्स असो, सर्वांची परीक्षा आपली यावेळी होणार आहे 1 ते ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा कोणतीही संदिग्धता नाही आहे. एटीकेटी, फेल्युअर आणि अंतिम वर्षाचे फ्रेशर स्टुडंट या सर्वांची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. पुढला प्रश्न आहे सर, पुढील शैक्षणिक वर्ष साधारणतः केव्हा सुरू होईल? ते आम्ही ही परीक्षा झाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षाचं एक अकॅडमिक कॅलेंडरच तुम्हाला देतो आहे की जेणेकरून ह्या कोविड-19मुळे जो काय लॉस झाला तो कॉम्पेन्सेट येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये कसा भरून काढता येईल, की विद्यार्थ्यांना जास्त पिरियड असा त्यांच्या आयुष्याचा वाया जाऊ नये, त्यासाठी आम्ही योग्य निर्णय घेऊ आणि विद्यार्थ्यांचं कुठलंही त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेऊया. आणखी काही आहेत का प्रश्न? त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे विद्यार्थी किंवा नुसतं विद्यार्थीच परीक्षेसाठीच नाही तर सध्या कोविडचा इन्फ्लुअन्स अजूनही गेलेला नाही. जरी आता बरेचसे मार्केट ओपन झालेले आहेत, पब्लिक प्लेसेस ओपन झालेले आहेत, तरी प्रत्येकाने एक आपल्या ज्याचा आरोग्याचं एक काळजी घेतली पाहिजे. आपण जर गुगलवरती बघितलं आणि जो कोविडचा ग्राफ बघितला
जर त्या देशामध्ये आधी खूप जास्त प्रादुर्भाव होता त्याच्यामध्ये खूप कमी झालेला आहे आणि आपण आज जगामध्ये दुसऱ्या नंबरवरती आहोत आणि जवळपास 90,000पर्यंत पर दिवस पर डे पेशंट जात आहेत. त्यांची माझी सर्वांना एक कडकडीची विनंती आहे की शासनाचे जे निर्देश आहेत, मास्क घालून फिरावं, सॅनिटायझेशन, नंतर सोशल डिस्टन्सिंग, ज्यांच्याकडे ऑक्सिमीटर आहे त्यांनी ऑक्सिजन आपली लेवल, टेम्परेचर हे घेतलं पाहिजे. आपण तुम्हीच नाही, एक तुम्ही मॅच्युअर स्टुडंट्स आहात, त्याच्यामध्ये आपले नातेवाईक आहेत, आपले पालक आहे, या सर्वांच्या आयुष्याची काळजी घ्यावी लागेल. दुसरं, ज्यावेळी OMR शीट आपण जे विद्यार्थी हा ऑप्शन निवडेल त्यांनी सुद्धा सेंटरवरती जाताना आम्ही तिथल्या प्राचार्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की बैठक व्यवस्था आसनामध्ये एक जे डिस्टन्स आहे सोशल डिस्टन्सिंगनी, फिजिकल डिस्टन्सिंगनी तेवढं ठेवण्यात यावं. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे काय उपाययोजना करायची आहे आरोग्याच्या दृष्टीने ती करावी. एखाद्या विद्यार्थ्याला टेम्परेचर असेल, काही आणखी व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याला परीक्षेला त्यावेळी देता येणार नाही, त्याच्यासाठी आम्ही दुसरा चान्स देऊ. ही सुद्धा माहिती आपण लपून न ठेवता, जर आपण काही कुठल्या व्हायरल डिसिजेसने अफेक्टेड असाल तर ते आपण स्पष्टपणे सांगावं की जेणेकरून त्या पद्धतीने आपल्याला तिथे काळजी घ्यावी लागेल, कारण आरोग्य हे प्राधान्य आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक सूचना मी तुम्हाला दिलेल्या आहेत. या पलीकडेही जर काही तुमच्या सूचना असतील तर आम्हाला तुम्ही लिहू शकता. तुमचे ज्या कोऑर्डिनेशन कमिटी आहे तुमच्या प्राध्यापकाद्वारे लिहू शकता. आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी, आमचे विद्याशाखेचे डीन आहेत, आमच्या विद्याशाखांचे अधिष्ठाता आहेत, परीक्षा मंडळाचे अधिकारी आहेत, प्राचार्य आहेत, प्राधिकरणाचे सदस्य आहेत, हे सुद्धा आपल्याला याच्याबाबत एक काहीतरी आपल्या शंकांचं निरसन करायसाठी निश्चितच प्रयत्न करतील. आम्हाला मेल टाका. माझा पर्सनल ईमेल ID सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाईटवरती आहे, त्याच्यावरती आपण टाकू शकता. परीक्षा संचालकांना लिहू शकता. आणि अशा पद्धतीने आपण सर्वांना या संकटाच्या काळामध्ये या परीक्षेला चांगल्या तऱ्हेने सामोरं जायचं आहे आणि यशस्वीरित्या ही परीक्षा आपल्याला पार पाडायची आहे. मिस्टर अनिस सजवड यांनी म्हटलं आहे की ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल, असा विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेचा घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. अर्थात ही सोय आम्हाला प्रत्येकाला करून द्यावीच लागेल. ज्याला ऑनलाईन शक्य नाही तो त्याचा दोष नाही आहे. कदाचित तिथे नेट नसेल, मोबाईल घ्यायची त्याची आर्थिक परिस्थिती नसेल, ऐकत नसेल, तर अशा वेळी आपल्या पालकांना इन्सिस्ट करू नका की मला मोबाईल घेऊन द्या. मोबाईल न घेता सुद्धा तुम्हाला एक परीक्षा देणं शक्य होईल. कारण पालक सुद्धा चिंतित आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या पाल्यांचा भविष्य कसं सुरक्षित राहील, त्यांचं आरोग्य कसं सुरक्षित राहील या दृष्टीने ते सुद्धा चिंतित आहेत. त्यामुळं त्याबद्दल कुठलाही विचार न करता शक्यतोवर मी परत आपल्याला सांगतो की मोबाईलचा चॉईस सिलेक्ट करा, कारण त्याच्यामध्ये खूप सुटसुटता आहे. आणि नसेलच तर मग ऑफलाईन सुद्धा तुम्हाला परीक्षा देता येईल. हे मला वाटतं प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न आहे, तो आमच्या अखत्यारीत नाही आहे, तो शासनाचे आहे. आणि या फेसबुक लाईव्हमध्ये काही प्राध्यापक जर सामील असतील तर एक CHBचे रिप्रेझेंटेशन आमच्याकडे खूप आलेले आहे. हे CHBच्या अपॉइंटमेंटसाठी हे कुलगुरूंच्या बैठकीमध्ये सुद्धा याची चर्चा झाली. तो प्रश्न आम्ही माननीय सचिव उच्च व तंत्र शिक्षण, माननीय संचालक, माननीय मंत्री महोदय यांना सुद्धा सांगितलेला आहे. विद्यापीठाला CHB प्राध्यापकाला, मागच्याच प्राध्यापकांना मान्यता द्यायला आम्हाला हरकत नाही आहे, परंतु जे अनुदानित महाविद्यालय आहे त्यांना शासनाकडनं या संदर्भात अनुदान प्राप्त होत असल्यामुळं त्यांच्याकडून जोपर्यंत आम्हाला काही असा ग्रीन सिग्नल मिळत नाही, त्यांच्याकडून काही आम्हाला अशा प्रकारचे सर्क्युलर येत नाही, तोपर्यंत विद्यापीठ स्तरावरती मान्यता देऊन सुद्धा काही फायद्याचं नाही आहे. तर तो प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे आणि लवकरच त्याच्यावरती काहीतरी निर्णय निघू शकेल असं मला वाटतं. आणि बाकीच्या ज्या काही आणखी बऱ्याचशा काही सूचना आहेत त्याच्यामध्ये डेझर्टेशन काही विद्यार्थ्यांचे राहिलेले आहेत. हे डेझर्टेशन आपण ऑनलाईन घ्यावे. परत काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे MPhilचे प्रोजेक्ट किंवा मग PhDचे थिसिस हे सबमिट करायची शेवटची तारीख या कोविडच्या पिरियडमध्ये आली असेल. कदाचित एप्रिलमध्ये असेल, मेमध्ये असेल, सप्टेंबरमध्ये असेल.
किंवा पुढे ऑक्टोबरमध्ये असू शकेल. आणि महाविद्यालय आणि विद्यापीठ बंद असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. लायब्ररी बंद आहेत, थिसिस लिहिणं त्यांना शक्य नाही आहे, सबमिट करणं त्यांना शक्य नाही आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांची लास्ट डेट अंतिम तारीख या कालावधीमध्ये आहे त्यांना आम्ही 31 डिसेंबरपर्यंत एक्सटेन्शन देतो आहे की त्या तारखेपर्यंत सुद्धा सबमिट केलं तरी चालेल. आणि अशा प्रकारचा निर्णय आम्ही एक उद्या विद्यापीठाचा उपपरिसर जो आहे उस्मानाबादला, तिथे आमची व्यवस्थापन समितीची बैठक होत आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय पारित करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही जी डेट आहे ती आम्ही 31 डिसेंबरपर्यंत वाढवू. कोविडचा उद्रेक जर असाच राहिला तर पुढेही ती वाढवण्याची आम्ही त्याचा विचार करू. एकच सांगतोय की विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही अशी आमच्या सर्व प्राधिकरणाची आणि प्रशासनाची आणि व्यक्तिशः माझी भावना आहे. त्यासाठी योग्य ते निर्णय आम्ही प्रत्येक वेळी घेऊया. आपण सर्व या फेसबुक लाईव्हला जॉईन झाल्यात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या काही सूचना आहेत त्याही आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करू. आणि परत एकदा आपणा सर्वांना या परीक्षेसाठी हार्दिक मी शुभेच्छा देतो. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या, एवढं सांगून मी माझं एक निवेदन संपवतो. धन्यवाद.